रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडबना संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडा वेगी समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावद्नीचि बौद्धरार्धावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदि वक्त्रम् फलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं संपद्य धनं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि चोगं शिरसा गुरुं तं शरदिर्दो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमान हनुमान
कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी। अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। भगवान श्री राजा वीरभद्र भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। खेडकर परिवाराचं भूषण स्वर्गीय ॲडव्होकेट शशिकांतजी साहेबराव खेडकर यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, संस्थेतील सर्व विद्यार्थी महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल 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 आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा नामस्मरणाचं महत्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे स्वैरी आप्तेष्ट नातेवाईक, दुःखांकित खेडकर परिवार आणि खेडकर परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी कैलासवासी ॲडव्होकेट शशिकांत साहेबराव खेडकर यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करत आहेत। मातोश्री गंगा भागीरथी विजया शशिकांत खेडकर, मातोश्री गंगा भागीरथी सुनंदा साहेबराव खेडकर, श्री रवींद्र साहेबराव खेडकर, सौभाग्यवती अन्नपूर्णा रवींद्र खेडकर, राजेंद्र साहेबराव खेडकर, सौभाग्यवती सिंधू राजेंद्र खेडकर, चिरंजीव सुंदरम सत्यराज शशिकांत खेडकर, चिरंजीव प्रतीक शशिकांत खेडकर, चिरंजीव प्रशांत राजेंद्र खेडकर, चिरंजीव चंद्रकांत राजेंद्र खेडकर, सौभाग्यवती मंजुश्री आदिनाथ आघाव आणि समस्त खेडकर परिवार या परिवाराच्या वतीनं कैलासवासी ॲडव्होकेट शशिकांतजी साहेबराव खेडकर यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला श्री क्षेत्र साकोरी भजनी मंडळाचे मार्गदर्शक वारकरी भूषण, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण रंगनाथजी महाराज शिंदे अप्पांच्या नियोजनातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे। सेवेकरता विशेष आग्रह करणारा व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आणि आप्पांनी ज्या मृदंगाचार्यांना घडवलं, आप्पांचे सुपुत्र महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं, कीर्तन असेल भजन असेल या दोन्ही
सेवेमध्ये कीर्तनकाराला आणि गायकाला पोषक अशी मृदंगाची साथ ज्यांच्याकडून आम्हाला नेहमी मिळते, की आमच्या सगळ्यांचे लाडके आणि आवडते मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मृदंगमणी राहुलजी महाराज शिंदे त्यांनी आग्रह केला आणि आज स्वतः दादांच्या मृदंगाच्या साथीनं कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते। अतिशय गोड आणि नम्र व्यक्तिमत्व, मृदंगाच्या बाबतीमध्ये अतिशय तयारीचा मृदंग आपण त्यांचा ऐकणार आहोत। राहुलजी महाराजांना सुद्धा वंदन आहेत। गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र गणेशजी महाराज गीते, त्याचबरोबर गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत अलंकार, स्वररत्न, वारकरी भूषण हरिभक्तीपरायण वाबळे माऊली महाराजांना सुद्धा वंदन आहे। श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलातील सर्व आमचे विद्यार्थी महाराज मंडळींना सुद्धा वंदन। विनेकरी महाराज, डोपचवळे महाराजांना सुद्धा वंदन आहे। आमच्या गोकुळ भवनची सुंदर साऊंड व्यवस्था आहे, अतिशय चांगला साऊंड आणि उत्कृष्ट साऊंड सिस्टीम। गोकुळ भवनना सुद्धा धन्यवाद। आजच्या कीर्तनाचं शूटिंग आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळेल। वारकरी विचारधारा हा यूट्यूब चॅनल आहे। या चॅनलचे सर्व आमचे मितेश दादा आणि राहुल दादा, आज मितेश दादा ही समोर उपस्थित आहेत। वारकरी विचारधारा या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा। आपल्याला आजचंही कीर्तन पाहता येईल, घर बसल्या ऐकता येईल आणि वारकरी संप्रदायातील अनेक नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं, भजन सम्राटांची भजनं आपल्याला घर बसल्या ऐकायला मिळतील। मितेश दादाला सुद्धा मी वंदन करतो, धन्यवाद देतो। या खेडकर परिवारावर प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी, सर्व मित्र परिवार, माझ्या माता बहिणी, आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल हा परिवार सदैव आपला ऋणी राहील। आज या परिवाराचा स्वर्गीय शशिकांत दादांचा समारोपाचा दिवस आहे आणि या समारोपाच्या सोहळ्याकरता आपण अतिशय वेळात वेळ काढून धावपळीमध्ये उपस्थित झाला, त्याबद्दल खेडकर परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। कारण आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातील स्वभावाची श्रीमंती जी आहे, ती श्रीमंती आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवते आहे। एक वाक्य सांगतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो। पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात। ती या समोर बसणारी सर्व मनाची श्रीमंत असणाऱ्या श्रोत्यांमध्ये पाहायला मिळते। मी आपल्या सगळ्यांप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पाया पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत। पुण्यस्मरणाला शास्त्रामध्ये श्राद्ध म्हणतात। श्राद्धाची सोपी व्याख्या माझे गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी बाबा सांगत असतात। श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धा या क्रियते इति श्राद्धः। श्रद्धेनं अंतःकरणपूर्वक जो पिंडदान विधी केला जातो त्याला श्राद्ध असे म्हणतात। स्वर्गीय वकील साहेबांनी या परिवाराकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं। उद्योग व्यवसायामध्ये अल्पावधीत ज्यांनी गरुड झेप घेतली, शून्यातून ज्यांनी स्वतःचा प्रपंच उभा केला आणि अल्पावधीमध्येच आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवून त्यांनी आपला निरोप घेतला,
या दरम्यानच्या कालावधीमध्ये ते सगळ्यांशी प्रेमानं राहिले. खेडकर परिवारामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. आपल्या चांगल्या स्वभावानं, आपल्या मनमिळावू स्वभावानं त्यांनी अनेक मित्र कमावले. प्रत्येकाची जवळून विचारपूस करणं हा त्यांचा पिंड होता, स्वभाव होता. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हा त्यांचा स्वभाव होता, पिंड होता. जीवन जगत असताना त्यांनी वैयक्तिक स्वार्थाचा कधी विचार केलाच नाही. आज त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते, त्यांच्या कार्याची आठवण होते. ईश्वरीय सत्तेपुढे कोणाचं काही चालत नसते. उपजल्या पिंडाते मरण सांगाते. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म होतो त्या दिवसापासूनच आमचं मरण आमच्या सोबत असतं. ॲडव्होकेट साहेब आपल्यात राहिले, पण असं आपल्याला कधी वाटलं नव्हतं त्यांना अल्पावधीतच आपला निरोप घ्यावा लागणार आहे. आणि शहाणी माणसं ही अल्पावधीतच या जगात स्वतःचं काम पूर्ण करतात आणि जगाचा निरोप घेतात. शहाण्या माणसांचं वैशिष्ट्य आहे ते पुढच्या पिढीला ऐश्वर्य उभं करून देतात आणि त्या ऐश्वर्याचा त्याग करून निघून जातात. वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठवणी गेला, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. या नाथबाबांच्या अभंगाप्रमाणे हे जीवन जगणारे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर मला काही ओळी आठवल्यात. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येताच या खेडकर परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु हा खेडकर परिवार आजही वकील साहेबांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदना परिदेह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आज पहिलाच कार्यक्रम असा आहे या परिवाराच्या वतीनं, आज पहिलाच कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय शशिकांत दादा नाही आहेत. आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यामध्ये ते पुढे असायचे. आज मात्र त्यांची उणीव जाणवते. आज ते प्रतिमेमधून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतायत आणि देवाला हात जोडून विनंती करतात की जेवढे माझ्या समारोपाला आले त्यांना आनंदी ठेव, जे मला निरोप द्यायला आलेत त्यांना सुखी ठेव देवा. कारण ही माझी कमावलेली वैयक्तिक श्रीमंती आहे. माणसाची श्रीमंती ऐश्वर्यावर नसते तर त्याच्या चांगल्या स्वभावानं कमावलेल्या माणुसकीवर असते. आणि म्हणून ही माणुसकीचं दर्शन करणारी श्रीमंती या धर्म मंडपामध्ये आज स्वर्गीय दादा पाहतात आणि ते देवाला विनंती करतायत, देवाचे आभार मानतायत. याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, दिवस आहे. पुण्यस्मरण म्हणजे आपला या मृत्यू लोकातला शेवटचा दिवस, समारोपाचा सोहळा. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केले दोन प्रकारचे सोहळे. जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणो नये
धनंजया जिया परी. आमचा जन्माचा एक सोहळा होतो आणि दुसरा समारोपाचा सोहळा होतो. पण हे दोन्ही सोहळे आमच्या नजरेसमोर होतात, पण आम्हाला आठवत नाही. जन्म झाला तो दिवस आठवतो का कोणाला? आपल्या जन्माच्या दिवशी आपल्या आई वडिलांनी आपलं स्वागत केलं, त्याला म्हणतात जन्माचा सोहळा. आणि ज्या दिवशी आपण देह ठेवणार आहोत तोही दिवस आपल्याला माहिती नाही. मग तोही सोहळा आपण ज्यावेळी देह ठेवणार त्यावेळी आपल्या डोळ्यासमोरच ठेवणार आहोत. पण हे दोन्ही सोहळे यांना नाकारायचं नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तो झाला सोहळा तो झाला पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. आपला देह ठेवण्याची प्रक्रिया आपण डोळ्यासमोर आपल्या डोळ्यासमोर घडते ती प्रक्रिया. मग त्याला नाकारायचं नाही. जरी मृत्यूचा विषय निघाला तर आपल्याला थोडी भीती वाटणं साहजिक आहे, कारण माणसं कशालाच घाबरत नाही, पण मरणाला मात्र घाबरल्याशिवाय राहत नाही. हो, आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी, वडीलधाऱ्यांनी आपल्या घरात जे योगदान दिलं ना, त्या योगदानाचा सेवापूर्ती सोहळा म्हणजेच पुण्यस्मरण सोहळा असतो. आपण एखाद्या ऑफिसमध्ये जर नोकरी केली आणि ते नोकरीतून आपण ज्यावेळी निवृत्त होतो त्यावेळी ऑफिसमधले माणसं आपल्याला सत्कार करून निरोप देतात, बरोबर? त्याला सेवापूर्ती सोहळा म्हणतात, सेंड ऑफ, बरोबर? मग ऑफिसमधले जे मंडळी असतात ते आपल्या घरातले नसतात, ते आपल्या गावातले नसतात, ते आपल्या नात्यातले पण नसतात, तरी ते म्हणतात की आपल्याला या व्यक्तिमत्वाला निरोप द्यायचा आहे आज. त्याचं कारण आहे की ऑफिसमध्ये आपण स्वतः त्या सगळ्या स्टाफ मेंबर्सला रक्ताच्या पलीकडे प्रेम दिलेलं असतं. देव ज्यांना रक्तात जोडायचं विसरतो ना त्यांना मैत्रीत जोडून देत असतो. म्हणून त्या माध्यमातून ऑफिसमध्ये जे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतात ना, त्या मैत्रीपूर्ण संबंधाचा, त्या माणुसकीचा, त्या स्वभावाचा, त्या योगदानाचा खरा तो सन्मान असतो. विठ्ठल विठ्ठल. ॲडव्होकेट साहेबांचा समारोपाचा सोहळा आहे, पुण्यस्मरणाचा सोहळा. या परिवाराला वंदन करतो. खेडकर परिवारानं अतिशय सुंदर नियोजन केलं. आदरणीय हरिभक्तीपरायण रंगनाथजी महाराज शिंदे आप्पांनी सुद्धा सुंदर नियोजन केलं. कारण पुण्यस्मरणाच्या वेळी या पद्धतीची कीर्तन सेवा, उपस्थिती, सर्व टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनयकरी महाराज, साऊंड सिस्टीम, शूटिंग ऑपरेटर, हे सगळं युनिट एका दिवसाकरता उभं करायला खूप सायास लागतात, प्रयत्न लागतात. हे सगळे प्रयत्न करणाऱ्या मंडळींना अंतःकरणापासून वंदन आहेत. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे.
माऊलींनी तुमच्या माझ्या आनंदाचा विचार केला की आपल्याला संसारामध्ये दुःख, संसारामध्ये सुख या दोन्ही बाजू पाहायला मिळतात. किंबहुना जास्तीत जास्त, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, माणसं जास्तीत जास्त सुखाचे दिवस ध्यानात ठेवतात का दुःखाचे दिवस ध्यानात ठेवतात? आणखीन पुढे जाऊ. माणसं जास्तीत जास्त घोकमपट्टी कशाची करतात, दुःखाची का सुखाची? लय वाईट दिवस काढले आम्ही भाऊ, लय वाईट दिवस काढले, तुम्हाला नाही कळायचं. माणसं सारखं ते दुःखाचं सॉफ्टवेअर अपलोड करत राहतात. भगवंताने दोन्ही बाजू आम्हाला दिलेल्या आहेत. काही दिवस सुखाचे दिलेत, काही दिवस दुःखाचे पण दिलेत. हे बॅलन्सिंग देवाने ठेवलेले बरं. मग एकदम या जगात एकदम 100% सुखी माणूस नाही आहे आणि या जगात एकदम 100% दुःखी माणूस पण नाही. संसार म्हटलं की या दोन्ही बॅलन्सिंग आल्यात. सुखही आहे, दुःखही पण आहेत. आपण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये लॅपटॉप पाहतो ना, हॉस्पिटलमधलं जे तुमचं माझं शरीर लॅपटॉपला जोडलं की त्याच्यावर जी अशी लाईफलाईन जाते ना, ती झिकझॅक जाते, वाकडी तिकडी जाते, ती सरळ जात नाही, सरळ होऊ द्यायची नाही. हे आपल्याला चॅलेंज येते. ही वाकडी तिकडी तोपर्यंतच आपण सुखरूप आहोत. ती वाकडी तिकडी लाईफलाईन म्हणजे जीवनातल्या सुख दुःखाचे चढ उतार असतात. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन्ही प्रसंग पाहायला मिळणार आहेत. एखादा दिवस सुखाचा येतो, एखादा दिवस दुःखाचा येतो. त्याचं कारण एक आहे की या सृष्टीमध्ये ब्रह्म पण आहेत सुखी करायला आणि माया पण आहेत दुःख द्यायला. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार, आहे हा संसार. दुःख आहे आणि सुख पण आहे. दुःख द्यायला माया कारणीभूत आहे आणि सुखी करायला भगवंत कारणीभूत आहे. दोन्ही बाजू आहे. म्हणून ज्येष्ठ मंडळींचं एक वाक्य सांगतो, आपल्याला ते वाक्य प्रेरणा देईल. ज्येष्ठ मंडळी सांगत असतात की या जगात दिवस हे कधी कोणाचे बसून राहत नाही. जो दुःखात आहे त्याने जर प्रयत्न केले ना, त्याने जर अभ्यास केला ना, तर त्याला नक्कीच पुढचे दिवस आनंदाचे असतात. नक्कीच. भोगी दुःखामध्ये रडत बसण्यापेक्षा स्वामी विवेकानंदजी सांगतात, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुमचा प्रवेश झाला, जे क्षेत्र तुमचं आवडीचं आहे, त्या क्षेत्रामध्ये पहिले 5 वर्ष इतकी मेहनत करा, इतकी मेहनत करा, कोणाकडेच लक्ष देऊ नका. कोणी नाव ठेवत असेल तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. नाव ठेवणारी माणसं पहिल्यापासून आलेली आहेत. ते आजच जन्माला आले तसं नाही. ते कृतयुगातही होते, ते त्रेतायुगातही होते, ते द्वापर युगातही होते आणि ते कलियुगात पण आहेतच. तुम्ही स्वतः पहिले 5 वर्ष अभ्यास करा, तिथून पुढचे 50 वर्ष तुमच्या ऐश्वर्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कोणतंही क्षेत्र असू द्या, त्याच्यात प्रामाणिकपणे मेहनत करा. आणि माऊली ज्ञानोबराय सांगतात की या जगामध्ये प्रयत्न न करता कोणती गोष्ट मिळणार नाही. प्रयत्न न करता कोणती गोष्ट मिळणार नाही.
आणि ती गोष्ट जर प्रयत्न न करता मिळाली तर तिचं महत्व राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो, एखादा यशस्वी होतो. ते यशस्वी माणसाच्या पाठीमागे त्याने केलेले परिश्रम असतात. एखादा मुलगा टॉपर होतो, तो पहिला येतो. एखादी मुलगी पहिल्या क्रमांकानं पास होते, CET एक्झाम पास होते, नीट एक्झाम पास होते, मेडिकलला तिचा एंट्रन्सला लगेच नंबर लागतो. त्यामागे त्या मुलीचे त्या मुलाचे परिश्रम असतात. मग उगीच कोणाचा सन्मान नाही होत. विठ्ठल विठ्ठल. उगीच कोणाचा सन्मान होत नसतो, उगीच कोणाचा सत्कार होत नसतो, उगीच कोणाचं स्वागत होत नसतं. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास. गोड प्रमाण दिलं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य इम्पॉसिबल, साध्य पॉसिबल, सायास प्रयत्न, प्रयत्नानं इम्पॉसिबल सुद्धा पॉसिबल होतं. कारण अभ्यास तुका म्हणे. स्टडी, जगद्गुरु चिंतन करतात की जो अभ्यासात असतो ना, जो रियाजात असतो. आता दादांचा मृदंग खूप तयार आहे आणि एका मोठ्या महात्म्याचं वाक्य कलेच्या प्रांतामध्ये, जो रियाज करेगा वही राज करेगा. विठ्ठल विठ्ठल. जुने दिवस गेले, आता शिफारशीचे दिवस गेले. शिफारशीचे दिवस गेले. मला पान फुलवा ते दिवस गेले. क्वालिटीला वंदने. आज क्वालिटीलाच वंदने. कोणी जर म्हटलं नाही यांची मी शिफारस करतोय, माणसं म्हणतात मला अगोदर क्वालिटी पाहू द्या. तुमची शिफारस ठीक आहे, पण त्यांचा अभ्यास आहे की नाही मला पाहू द्या. हा, उगीच कोणाचा सन्मान नाही होत. आणि मोठे माणसं हे त्यांच्या अभ्यासानं मोठे झालेले असतात. एक मोठे महात्म्याचं वाक्य सांगतो, जब तक सफल न हो, जब तक सफल न हो, नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल न हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जे माणसं प्रयत्नात असतात ना, जे अभ्यासात असतात ना, ते एक ना एक दिवस यशस्वी होतात. आणि माझं तर आत्ताच्या पिढीला आव्हान आहे की आपण जन्माला आलो ना, तर आपल्या आईवडिलांनी आपल्याकरता जे परिश्रम घेतले, आईवडिलांनी जो त्याग केला, त्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं कार्य त्यांच्या नजरेसमोर उभं करून दाखवा. कारण सांगत बसू नका. काही माणसं उगीच कारण सांगत बसतात, पण कारण सांगणारी माणसं आणि यशस्वी होणारी माणसं या दोघात फार अंतर आहे बरं. यशस्वी होणारी माणसं कारण सांगत नसतात आणि कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नसतात. विठ्ठल. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू येतील ना, ती आपण कमावलेली श्रीमंती असते. कारण तुम्ही मोठे झालात तर तुम्हाला विचारलं जाणार आहे, हा मुलगा कोणाचा आहे, ही मुलगी कोणाची आहे. त्या मुला मुलीचं नाव विचारल्यानंतर त्याच्या परिवाराचं नाव विचारलं जातं, आई वडिलांचं नाव विचारलं जातं.
आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी आई वडिलांचं नाव उज्ज्वल होतं ना, त्या आई वडिलांना त्यांच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. शांती रूपे मोहे शांती रूपे मोहे आपल्या जन्माचं सार याच्यात आहे की आपल्या यशामुळे आपल्या आईवडिलांना आनंद झाला पाहिजे. आणि तुम्ही यशस्वी झालात ना की आईवडील म्हणतात बस आपल्या डोळ्याचं पारणं फिटलं आता. हे माझ्या लेकरानं फार सुंदर भाविश्व निर्माण केलं गड्या. ही देवाला आवडणारी सेवा असते, ही देवाला आवडणारा अभ्यास असतो. म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही तट इथून बाजूला गेलो होतो आपण. यशस्वी होणं म्हणजे सुखी होणं, अयशस्वी होणं म्हणजे दुःखी होणं. पण एकदम यशही मिळत नाही आणि एकदम अपयश सुद्धा मिळत नाही. त्याकरता या दोन्ही परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. पण दोन्ही परिस्थितीत आम्हाला स्थिर राहायचं, कॉन्स्टंट राहायचं. दुःख आलं तरी हलायचं नाही, सुख आलं तरी पण हलायचं नाही, स्थिर राहायचं. माणसाचा एक स्वभाव आहे की सुखाचे दिवस आले की आपल्या मागे वळून पाहणं, दुःखाला विसरून जाणं, सोबत असणाऱ्यांना विसरणं, या गोष्टी घडू शकतात. म्हणून तर वारकरी संप्रदायाचं सुरक्षा कवच आमच्या सोबत पाहिजे. की किती मोठा माणूस होऊ देत, शेवटी तो आपल्या आई वडिलांच्या पायाच्या सेवेचंच फळ ती मानत असतो. हे मोठे पण माझ्या आई वडिलांचा प्रसाद आहे, हे वारकरी संप्रदायानं दिलेले संस्कार असतात. किती मोठी व्यक्ती असू देत, मग या दोन्ही स्थिर राहणं म्हणजे परमार्थामध्ये राहणं. कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जा समयासी सादर भावे, समयासी सादर सादर भावे
आमच्या सुखातही बरोबर असतो आणि दुःखातही बरोबर असतो। या दोन्ही परिस्थितीत समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे। या दोन्हीत आनंदी राहणं म्हणजे संसारातलं जे बंधन आहे तेच आमच्या दुःखाला कारण आहे, संसारातलं जे बंधन आहे तेच आमच्या सुखाला कारण आहे। मग या बंधनातून मुक्त होण्याकरता आम्हाला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज एक बीज मंत्र देत आहेत अभंगाच्या पहिल्या। रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिले रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिले नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे। आपल्या हृदयाला मंदिर बनवा। मंदिर म्हणजे काय? मचा अर्थ होतो मंगलता, दीचा अर्थ होतो दिव्यता आणि रचा अर्थ होतो रम्यता। मंगलता, दिव्यता, रम्यता ज्या अंतःकरणात असेल ते हृदय मंदिर होणार। मंगलता म्हणजे काय? इतरांच्या आनंदामध्ये आनंदी होणं याला म्हणतात मंगलता। एक जण डॉक्टरकडे गेला, या बाजूला डॉक्टर चमक निघाली हो, डॉक्टरांनी 3 दिवसाची गोळ्या दिल्या, घ्या म्हणे राहून जाईल। चौथ्या दिवशी परत आला, डॉक्टर चमक थांबली नाही, उलट वाढली हो। डॉक्टर म्हणे चमक निघाली तो दिवस आठवतो का तुम्हाला? तो म्हणे हो, मग मी तो दिवस कधीच विसरणार नाही। काय झालं होतं त्या दिवशी? ते म्हणे आम्ही दोघं भाऊ आहोत, आमच्या झाल्या वाटण्या आणि थोरल्या भावांनी बोरची गाडी बोलवली। वस्तीवर काही पाणी नव्हतं, विहिरीतही पाणी नाही, उन्हाळ्यात पाणी नाही म्हणून थोरल्यानी गाडी बोलवली। जेव्हा 150 फुटावर बोरनी पाण्याची गुळणी मारली, माझ्या पोटात चमक उठलेली तेव्हापासून। इतरांच्या आनंदात आनंदी होण्याकरता फार मोठं काळीज लागतं। माणसं सध्या स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, इतरांच्या सुखानं जास्त दुःखी आहेत। विठ्ठला श्रीमद् भागवतातलं वाक्य है, आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुख होता है। विठ्ठल विठ्ठल। म्हणून प्रत्येकाच्या आनंदात आपण आनंदी राहायचा प्रयत्न करायचा, हळूहळू ती सवय लागणार।
कोणीही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही मंगलता दिव्यता. विश्वाच्या मालकानं जी माणसं माझ्यापर्यंत पाठवली त्यांच्याशी मी नम्रतेनं राहील. दिव्यता रम्यता आहे त्या परिस्थितीत मी भजन करेल. कोणी पुढे जात असेल त्याला शुभेच्छा देऊन टाकू आपण. कोणी यशस्वी होत असेल त्याला शुभेच्छा देऊन टाकू आपण. एखादा खूप मोठे स्वप्न साकार करत असेल त्याला शुभेच्छा देऊन टाकू आपण. या हृदयामध्ये मंदिर तयार व्हायला वेळ लागणार नाही. हृदय मंदिरी स्मराकारे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांना भेटतील ना त्या सगळ्यांशी नम्रतेनं बोलायचे. एक दिवस रात्रीचं कीर्तन आटोपलं अप्पा आणि जगद्गुरु घरी येत होते पायी. रस्त्यात एक गाव लागलं टाळगाव चिखली. मध्यरात्रीचं प्रहर. त्या गावामध्ये 4 चोर बसलेले होते. त्या चौघांना महाराजांच्या भजनाचा आवाज आला. महाराजांचं रात्रीच्या वेळी कीर्तन आटोपलं तरी भजन चालू. भजनाचा आवाज आला. या चौघांनी महाराजांना थांबवलं. थांबा, कोण आपण? महाराजांनी परिचय दिला. त्या चौघातले एक जण म्हणे अरे वारकरी दिसतात, जाऊ द्या, भजनी आहे, जाऊ द्या. दुसरं म्हणे नाही नाही, शरीरानं बरं आहे बाबा, आपल्या बरोबर घ्या म्हणे. चौघात बरोबर झालेत महाराज. 5वे श्रीमंत सावकाराचं घर पाहिलं. 2 मजली माडी आहे. वरच्या मजल्यावर सावकार राहतात. हे चौघ खाली थांबले. महाराजांना वरती पाठवलं. चौघांनी खालून आवाज दिला, बुवा जड जड वस्तू टाका खाली. जड वस्तू आहे का म्हणे काही? महाराजांनी कोपऱ्यामध्ये एक लाकडाचा ओंडका पडलेला होता जड. तो असा उचलला ताकदीनं, गॅलरीत आणला. वरून उचल कट पाटा वरवंटा दगड गोटे लाकड वरून खाली आले. दुसरं म्हणे बुवा हलकं पा, काही पिवळं पांढरं चमकत का पा म्हणे. कोपऱ्यामध्ये धान्य निसायचं सूप होतं आणि त्या सुपाला कलर दिलेला होता पिवळा. महाराजांनी ते सूप खाली टाकलं. केर सुनी खाली टाकली. केर भरला तो टाकला. हे चौघातला एक जण बेजार झाला. तो म्हणे अरे कुठपर्यंत आवाज द्यायचा म्हणे महाराजांना आता? अरे पाठ झाली ना म्हणे आता, पाठ कुठपर्यंत आवाज द्यायचा? पहाट हा शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या कानावर गेला. हृदय पहा बरं का किती निर्मळ आहे. पाठ हा शब्द कानावर गेला आणि महाराज म्हणे आपली काकड्याची वेळ झाली. महाराजांचा आहे तिथंच काकडा सुरू झाला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बनवा, तो हा विठ्ठल बनवा. वचन ऐकत मळापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिन जनाची साहुली. ये धावोनी स्मरणाची, पंढरपुरी देवी मातटी, हा पंढरपुरी देवी मातटी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी माता, भावी चरणी ठेवा माता, सुखविरता या जन्माच्या. धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना. योगिया यो योगिया दुर्लभ तुम्या टिकला साधनी, तुम्या टिकला साधनी. पाहता
पाहता पाहता पाहता मना न पुढे धनी आता कोठे भावे मना तुमचे चरण देखलिया गातो वासुदेव मी ऐका चित्र ठाईच देऊन भावे एका हा डोळे झाकून रात्र करू नका हे काळ करीता बैसला चेले का राम राम स्मरा आधी हा राम राम स्मरा आधी हे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता झालो वाचा केली बहिरा झालो हे बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो हा बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो हा जग जोगी जग जोगी रागे जाग बोलती जग जोगी जग जोगी रागे जाग बोलती आजानता जगदेवा राखाताई भाव अवघात क्षेत्रपा पूजावा सकळ पूजा पत्रकाई फळ पुष्प तोया जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती बोलती हा जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती पाहिला 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 नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना नंदाचा नंदना तिने वेदिल तिने वेदिल तिने वेदिले मना तिने वेदिल तिने वेदिल तिने वेदिले मना पाहिला 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 नंदाचा नंदना पाहिला नंदाचा नंदना पाहिला नंदाचा नंदना 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 सावकाराला जाग आली ना घर मालकाला महाराजांचा काकडा चालला एकट्याचा त्यावेळी घर मालक उठून बाहेर आले त्यांनी दर्शन घेतलं बाबा तुम्ही काकड्याला येणार होते मला अगोदर सांगितलं असतं मृदंगमणी राहुलजी महाराज शिंदेला बोलवलं असतं गायनाचार्य वाबळी माऊलींना बोलवलं असतं गायनाचार्य गणेशजी महाराज गीतेंना बोलवलं असतं गोकुळ भाऊंची साऊंड सिस्टीम असते वारकरी विचारधारा युट्यूब चॅनलला आपण तो शूटिंग केला असता काकडा पण जगद्गुरु म्हणे मी तसाही एकटा नाही आलो माझी दिंडी न बरोबर आता हे 14 जण महाराजांच्या सोबत आहे सात्विक विचाराचे होते ना शुद्ध बुद्धीचे होते ना यांची वाणी पवित्र आहे ना आचरण श्रेष्ठ आहेत पण आहे त्या परिस्थितीत या 14 स्वीकारलं माझ्या जगद्गुरूंनी आणि 14 वरती बोलवलं सावकाराने भोजन प्रसाद दिला आणि भोजन प्रसाद दिल्याबरोबर ज्यावेळी या 14 भोजन प्रसाद घेतला ना दादा कीर्तनातला चमत्कार ऐका हे 14 भोजन प्रसाद घेतात चोर आहेत पण भोजन प्रसाद घेऊन झाल्याबरोबर ते म्हणे आपल्याला या बाबा बरोबरच राहायचं म्हणे आता बाबाला सोडायचंच नाही म्हणे बसताना चोर म्हणून जेवायला बसलेत आणि प्रसाद घेऊन झाल्यावर वारकरी म्हणून तर उठलेच पण जगद्गुरूंच्या 14 टाळकऱ्यांपैकी शेवटपर्यंत हे 14 जण सोबतच राहिले याला अंतःकरणातलं पावित्र्य म्हणतात हृदय मंदिरी हे हृदय मंदिर आहे म्हणून आपण भगवंताचं भजन केलं अंतःकरण पवित्र होईल रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आणि आपण जर परमार्थ केला आपण जर चांगलं वागलो
आपण जर अन्नदान केलं, आपण जर एकमेकांशी प्रेमानं राहिलो तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे. कारण इतरांच्या वागण्याचा आपल्याला फायदा होत नाही. आपण भजन केलं आपला उद्धार होईल. अभंगाचं दुसरं आपुली आपण करा सोडवण, 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 संसार बंधना तोडावे गे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा तोडावे, बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, दार बंधन तोडावे गे, आपुली आपण आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे गे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. आपल्या जीवनातल्या आनंदाचे शिल्पकार आपण स्वतः आहोत. आपल्या जीवनातल्या दुःखाचेही शिल्पकार आपण स्वतः आहोत. जगाला दोष देण्यापेक्षा आपल्या अंतर्मनाला आपण विचारलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तुका म्हणे आता कोणाशी न रुसावे, मनाशी पुसावे काय केले, आणि रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. आपण आनंदी आहोत समजून घ्यायचं. आपलं कर्म चांगलं सुरू आहे, पुढे सुद्धा चांगलं कर्म करून आपल्याला आपलं जीवन असंच आनंदी ठेवायचंय. कारण विश्वाच्या मालकानं आपल्याला इथं आनंदी राहण्याकरताच पाठवलेलं आहे. आपल्याला भेटल्यानंतर भेटणाऱ्यांनाही फ्रेश वाटलं पाहिजे, आपल्याला भेटल्यानंतर भेटणारे फ्रेश होऊन नाही आले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कारण आपण चालतो बोलतो याचं श्रेय कुणाला जातात? आपण चालतो कुणामुळं दादा? चाले हे शरीर कोणातरी आसते, हे शरीर कोणातरी आसते, चाले हे शरीर कोणातरी आसते, हे शरीर कोणातरी आसते,
कोणाची सत्य कोण बोलविते हरी बिन दे कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. भगवान परमात्मा आहे, यांचं भजन करून आपल्याला आपली सोडवण करायची आहे, कारण भगवंतच आपल्याला सांभाळतात. आपण किती दिवस जगणार आहोत माहीत नाही, पण कसे जगणार आहोत आपल्या हातात आहे. क्वांटिटीजपेक्षा क्वालिटीला महत्त्व असतं. आयुष्याच्या आकडेवारीपेक्षा आपण केलेल्या सेवेला महत्त्वाचं असतं. आपण काय सेवा केली, आपण काय योगदान दिलं, त्यानुसार आपली ओळख शिल्लक राहणार आहे. माणसं गेल्यानंतर काही काळ, काही दिवस, काही महिने, काही वर्ष त्यांच्या आठवणी राहतात, पण त्यानंतर सगळी मंडळी कालबाह्य होतात. आणि या जगामध्ये बोटावर मोजणे इतके विभूती आहेत की ज्यांचं कार्य चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिल्लक राहणार आहे. 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये, 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, या विश्वाला मी असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, 7 दिवस येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह 250 वर्षापूर्वी सुरू झाला. आज तागय त्या महाराज मंडळींकरता आमच्या गोड आनंद आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, कीर्ती जगा माझी राहिल्या त्या दिगंबर ईश्वर विभूती. गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती, त्या कीर्ती राहिल्या जगा माझी. दिगंबर ईश्वर विभूती गेले, कीर्ती राहिल्या त्या जगा माझी. विठ्ठल आपण आलो काय गेलो काय, जगात काही फरक पडत नाही. पण माझे सद्गुरू गंगागिरीजी महाराज एकदा आले, अखंड हरिनाम सप्ताह दिला आम्हाला. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज आले, आम्हाला सबका मालिक एक श्रद्धा सबुरीचा बीज मंत्र दिला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आले, त्यांनी पंढरीची वारी प्रासादिक रूपाने आम्हाला दिली. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ ग्रंथ दिला, अभंग गाथा दिला, चांगदेव ग्रंथ दिला, अमृतानुभव ग्रंथ दिला. आणि वारकरी संप्रदायामध्ये लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतील, लाखोच्या संख्येनं वारकरी आळंदीला चालतील, पण एकही वारकरी उपवाशी विनमुख राहत नाही. ही ताकद जर कुणाची असेल तर ती माझ्या ज्ञानदादाची ताकद आहे. या विश्वामध्ये ही शक्ती आजही संचलित आहे.
ही शक्ती ते चालवतात, बोलवतात. याला शिल्लक राहणं म्हणतात. जरी देह रूपानं माऊली नसले तरी प्रत्येक वारीला माऊली आमच्या सोबत असतात. याला राहणं म्हणतात. पंढरीच्या वारीला वारकरी चालताना प्रत्येकाची अपेक्षा असते आपल्याला माऊली भेटले पाहिजे. माऊली आवर्जून प्रत्येक वारकऱ्याला भेटतात, त्यांची सेवा करतात. वारकरी मंडळींची इच्छा असते, हे टाळ मृदंगाचा गजर असतो, खांद्यावर भगवत धर्माच्या भगव्या पताका असतात आणि आमचे वारकरी देवाला विनंती करत असतात, नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन, सखा गण गोत तुरे तुच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला नाथ पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन, सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा महादेवरात जीव हरी नाम देह झाला वृंदावन, भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. काय वारकरी पंढरपूरला चालतात दादा, वारकऱ्याचा जो आनंद आहे तो अलौकिक आहे. म्हणून आपण भजन करा. या जगात भजनासारखा आनंद दुसरा कशातच नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. प्रपंचात मिळणारा जो आनंद आहे तो काही क्षणापुरता असतो आणि परमार्थातला आनंद हा शेवटच्या श्वासापर्यंत राहतो. माऊली ज्ञानोबराय ज्यावेळी समाधिस्थ होतात, शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि आपण समारोपाकडे जातो. माऊली ज्ञानोबराय ज्यावेळी या विश्वाचा निरोप घ्यायला, संजीवन समाधी घ्यायला तयार होतात, स्वतः म्हणतात आता मला थांबायचंय, त्यावेळी विश्व रडलं आणि देवाकडे आले, देवा हे माऊलींना एवढ्या लवकर समाधी देऊ नका, कारण माऊलींमुळे आम्हाला पंढरपूर कळालं, माऊलींमुळे आम्हाला पंढरीची वारी कळाली, माऊलींमुळे आम्हाला भगवान पांडुरंग परमात्मा कळाले.
माऊलींमुळे आम्हाला हरिपाठ कळाला, माऊलींमुळे आम्हाला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी कळाली, माऊलींमुळे आम्हाला पसायदान कळालं. 9 ओव्यांचं पसायदान आहे, पण आमच्या अंतःकरणाला शांती प्रदान करतं पसायदान आहे. माऊलींचं या विश्वातून जाणं म्हणजे या विश्वातला आनंद निघून जाणं आहे. ज्यांच्या मुखातील गोडव्याने विश्व जोडलं, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान हनुमानजी महाराजांसारखं अंतःकरण आहे की ज्यांच्या अंतःकरणात भगवान प्रभू रामचंद्रजींचं भजन आहे, तसे माऊली ज्ञानोबारांच्या अंतःकरणात प्रत्येक वारकऱ्याच्या प्रत्येक जीवाचा आनंद आहे. या मुखातील गोड्याने विश्व जोडणारे माऊली आहेत, नका देवा यांना समाधी देऊ नका, कारण माऊली गेले तर विश्वातला आनंदच निघून जाईल. म्हणून वारकरी देवाला विनंती करत होते, मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देवोनी किनारा मनाचा होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीस्थ होतात, पण माऊलींच्या अंतःकरणातला जो नाम जप आहे तो आजही शिल्लक आहे. देहरूपानं प्रत्येकाला जावं लागतंय गड्या, परंतु साधनेच्या रूपानं आशीर्वादाच्या रूपानं माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आजही आपल्यामध्ये आहेत. अभंगाचं शेवटचं चरण, देवध्यान रामकृष्ण महाराज, ज्ञानदेव ध्यान रामकृष्ण महाराज, देवध्यान रामकृष्ण महाराज, हृदयी जीवाळाची मूर्ती रया, हृदयी जीवाळाची मूर्ती रया, आपुल्या पणा
श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. भगवान प्रभू रामचंद्रजींचं नित्य स्मरण करा. ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला घालून दिलेली प्रेरणा आहे ती प्रेरणा जपा. एकमेकांना भेटलं की राम राम म्हणा, जय श्रीराम म्हणा. राम राम नाही तर निदान जय श्रीराम. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजींनी ज्यावेळी रावणाचा वध केला, पौराणिक कथेचा संदर्भ आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींनी रावणाचा वध केला आणि भगवान प्रभू रामचंद्रजींचं आगमन ज्यावेळी अयोध्या नगरीमध्ये झालं त्यावेळी अयोध्येवासियांनी भगवान प्रभू रामचंद्रजींचं स्वागत केलं. गुढिया तोरणे उभारलेत, सडा संमार्जन केलं आणि भगवंताच्या नामघोषातच भगवंताचं अयोध्या नगरीमध्ये आगमन झालं. आणि तो दिवस म्हणजे आपल्या मराठी पंचांगानुसार, हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपला वर्षातला पहिला दिवस आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. म्हणून आपला पहिला दिवस आहे, वर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे. तो गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रजींचं भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय